करा, परीक्षा जवळ आली, एकदम चांगले मार्क आले पाहिजे आपल्याला. गोट्या, तुझं काय चाललंय? अरे हे काय करते लसूण? ही जर सगळी लसूण सोलली नाही ना तू, तर तू बघ फक्त तुला सुट्टी मिळणार नाही. पटापटावर चल. राणे, लसूण सोलून माझ्या आयुष्यात काय चांगलं होणार आहे? हाय का आता? अरे माझ्या हातचं एवढं चांगलं खायला मिळणार आहे तुला. ते तर मला असं पण मिळेल. मी जरा बारीक तोंड करून म्हणलं ना, राणे लय भूक लागली, तुझ्याकडचं दे ना काहीतरी खायला, लगेच मला जेवण मिळेल, नाही का नाही? किती गैरफायदा घेतो ना माझा. चला आवर चल पटापट. राणी ताई, ह्याच्याकडून कांदा पण चिरून घे. भांडी पण घासून घे. ए पायथागोरस, लय आगाऊपणा करू नको. राणे, ह्याला ना लय अवघड गणित दे, आलंच नाही पाहिजे ह्याला टोन्याला. जा आधी तू लसणाचं गणित सोडव. बबल्या, असं बोलतात का मोठ्या माणसांना? सॉरी राणी ताई. राणी ताई, मला एक गणित समजावून सांग ना. अरे सोपं आहे की. हे बघ, जर तू 16ला 4ने भागलं ना की आलं की तुझं उत्तर. हा, वा 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 वा. इथे लहान मी आहे आणि लाड कोणाचे होत आहेत? दादूचे. ए मम्मा, अगं त्याला एवढंच लागलंय. आणि इतर वेळी मी घरात इकडे तिकडे धडपडत असते, तेव्हा मला तू कधी असं भरवत नाही ग. फक्त दादूचे लाड, फक्त त्याचे लाड. आणि तुझे लाडच नाही केले. म्हणजे तुझे सगळे हट्ट पुरवलेत. आणि आता त्याला भरवते कारण त्याच्या हाताला लागलंय. त्याचे थोडे लाड करायला नकोत का आता? ऍक्च्युली चिकू म्हणते ते बरोबर आहे. अगं खूप छोटीशी जखम आहे, तू का उगाच एवढं सिरियस घेतेस? ही छोटीशी जखम आहे. तुम्हा मुलांना मोठं झाल्यावर होतं काय रे? मी लहान असताना एवढंच लागलं तरी माझ्याकडे रडत यायचा, आणि आता एवढं लागलंय तरी दुर्लक्ष करतोयस का? तुला मी भरवलेलं नकोय? नाही, तसं असेल तर मला स्पष्ट सांग. नाही भरवत बाबा. ए बाबा, तुझ्या आईला राग येऊ दे नकोस. आता आमच्या जेवणाचे वांदे होते. आई कसं आहे बघ, तू मला भरवतेस ते आवडतंय मला, पण तू मला भरवत राहिलीस तर तू कधी खाणार? अरे मी खाईन नंतर. आणि तुला माहितीये ना, तुझं पोट भरलं की माझंही पोट भरतं. बरं आता आकर बरं. आबा, हो मला एक प्रश्न पडलाय. मम्मा तुम्हालाही असं भरवायची का हो? चिकू, काही काय विचारतेस? तुझी आई मला भरवायची, पण घरी नाही. आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो तर. मग जायचं का फिरायला? तुझ्या आईने मला भरवावं म्हणून आपण फिरायला जायचं बाहेर. हो आबा, त्यासाठी नाही. मला ना आता घरी खूप बोर व्हायला लागले, म्हणून म्हणते आपण सगळे मिळून जाऊयात ना फिरायला, प्लीज. झालं इथं सुरू. थोडा वेळ गेला नाही की हिला बोर व्हायला लागलं. शी बाबा, तुम्ही लोक ना खूप बोरिंग